उभा राहणारा असेल तर गावात यायचं, नाहीतर यायचं नाही. हाय असं गाडीतनं बसायला जावं म्हणलं. दिवाळीच्या पाडव्याला मी इच्छा व्यक्त केली, मला खासदार की पदासाठी मी इच्छुक आहे म्हणून. आणि मी फिरत राहिलो सगळ्या मतदारसंघामध्ये. 13 मार्च का काय तर त्याच्या आसपास यांची उमेदवारी जाहीर झाली. मग म्हणलं आता घरी बसू, काय गरज नाही, पुढच्या वेळेस कधी. परंतु माळशिरस तालुक्यातल्या जनतेने तसंच माढा लोकसभा मतदारसंघातले जे कार्यकर्ते आमच्या आजोबांपासून आतापर्यंत जे प्रेम करतात, ते प्रत्येकाने मोठे दादांना आणि बाळदादांना भेटायला सुरू केलं. भैयाला आमच्या गावात पाठवून द्या, आम्हाला बोलायचं आहे. मग बाळदादांनी सांगितलं सगळ्यांनी, आणि मोठे दादांनी सांगितलं जावा, प्रत्येक गावात जावा आणि लोक काय म्हणते ते ऐकून घ्या. साहेब, मी प्रत्येक गावात गेलो. आमच्या आजोबांपासून सकाळमर्शी पासून दादा, रणजितदादा यांनी प्रत्येक गावात आपापली पदं असताना काय काय दिलं, ह्याची उजळणी करून देत होते आम्हाला. हे केलं, ते केलं. बऱ्याच वक्त्यांनी उजनीच्या विषयावरती बोललेत, ह्याच्यावर बोललेत, पुन्हा मी त्याच्यावर बोलत नाही. परंतु सगळ्यांनी जी आठवण करून दिली, एका गावात मला तरुण पोरांनी सांगितलं, उभा राहणारा असेल तर गावात यायचं, नाहीतर यायचं नाही. हाय असं गाडीतनं बसायला जावं म्हणले. करमाळ्यातला आहे, बरोबर आहे ना, करमाळ्यातला विषय त्या दिवशी. माघारी जायचं म्हणले. आणि दादांना पण सांगा. जाईल तिथं असंच पट्टा सुरू झाला. मी हे सगळं दररोज मोठे दादांना येऊन सकाळी सांगत होतो, कुटुंबातले आम्ही सगळेच येऊन सांगत होतो, असं असं सगळेजण म्हणते. आणि त्यानंतर वेदना सांगायला सुरुवात केली. बऱ्याच जणांनी सांगितलं, दुधाच्या दरात सांगितलं, शेतकऱ्यांचे काय व्यथा हे सांगायला सुरू केलं, पाण्याची परिस्थिती काय हे सांगायला सुरू केलं. एवढ्या वेदना शेतकऱ्यांच्या ऐकायला मिळायला लागल्या. मग त्या दिवशी ठरवलं मी की आता माझ्यासाठी नाही मला उभं राहायचं. जसं मगाशी मी सांगितलं त्या गावात की कारभारी घरचा चांगला लागतो, कारभारी नीट असलं की घर नीट चालतं. या सोलापूर जिल्ह्यातील आणि माढा लोकसभा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी पाहिजे. आणि चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून साकार मर्शींनी पण शिकवण दिली आणि मोठे दादांनी पण दिलेली आम्हाला. जनतेची कामं कशी करायची आणि वेळ कसा द्यायचा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.